महाड तालुक्यात शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. गेल्या 4-5 दिवस मुसळधार पाऊस महाड परिसरात कोसळला. पावसामुळे प्रचंड महापूर सारखे स्वरूप परिसराला आले. शेतीमध्ये पेरलेला पेरा माती मिश्रित झाला. भात शेतीचे रानमाळ चिखळमाळ होऊन गेले. आता शेतकऱ्यांसमोर असा प्रश्न पडला आहे की यंदाचा हंगाम वाया जातो की काय? यंदा भात लावणी करायची कोठून? दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे, पण आता ते शक्य आहे का, असा प्रश्नही शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. महाडमधील पूरग्रस्तांना तातडीची मदत शासनाने करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. आजचे चित्र पाहता ज्या ठिकाणी भात शेती होती त्या ठिकाणी आज सर्वत्र चिखल दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्याला काही सुचेनासे झाले आहे. शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस आणि तितकेच पाणी भात शेतीमध्ये थांबल्याने रुजलेला पेरा भात शेतीत गडप होऊन गेला. त्यातच महापुराने उग्र स्वरूप धारण केले. मुसळधार पाऊस सुरू झाला आणि लोंढ्याबरोबर भात देखील वाहून गेले. आता फक्त शेतामध्ये चिखल साचला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दुःखी झाला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.